नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे पाटील ब्लॉग्स या मराठी चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज मी तुमच्या सोबत अगदी साध्या सुध्या पण वेगळ्या पद्धतीने बनवलेली सुकटच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। सुकट बोंबीलच्या वासाने घरात अगरबत्ती लावून बसलेले सुद्धा ताट चाटून पुसून खातील अशी ही जबरदस्त चवीची सुकटची चटणी बनते। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आवर्जून या पद्धतीने एकदा सुकटची चटणी घरी बनवून बघा। तर मी इथे साधारण 1 कपच्या आसपास सुकट घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी सुकट आपल्याला निवडून स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी निथळून कोरडी करून घ्यायची आहे। बाहेरून विकत आणलेली सुकट शक्यतो तशीच वापरू नका, कारण त्यावर धूळ माती घाण बसलेली असते। त्यामुळे आधी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून मगच वापरायचे आहे। आता इथे हाय फ्लेमवर आधी तवा गरम करून घेतलाय। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून सुकट आपल्याला क्रिस्पी म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। सुकट छान कुरकुरीत भाजून झाली की गॅस बंद करायचा आणि याला दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचं। सुकट आपल्याला करपून द्यायची नाहीये, नाहीतर सुकटीला करपट वास लागेल, ज्यामुळे टेस्ट बिघडू शकते। तर बघा, सुकट छान भाजून झालेली आहे। याला थोडं थंड करून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात। तर सुकट छान थंड झालेली आहे। आता आपण याला मिक्सर मध्ये काढूयात। यानंतर घालूयात तिखटानुसार हिरवी मिरची, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 मीडियम आकाराचा रसरशीत टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्यामुळे ही चटणी अगदी कोरडी फडफडीत न बनता छान ओलसर बनते, जेणेकरून भाकरी सोबत ही चटणी आपल्याला खाता येईल आणि घशामध्ये अजिबात दाटल्यासारखं होणार नाही। त्याचबरोबर यात चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आता याला झाकण लावून पल्स मोड वरती आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 वेळा मिक्सरचं बटन पल्स मोड वरती फिरवलं तर चटणी पाहिजे अशी बनवून तयार होते। तर बघा, या पद्धतीने मी सुकट आबडधोबड वाटून घेतलेली आहे। अगदी बारीक करायची नाही। ही अशी आबडधोबड वाटलेली सुकटची चटणी खायला चांगली लागते। आणि बघा, टोमॅटो घातल्यामुळे चटणी कोरडी झाली नाहीये। आता बघा, आपण या चटणीला मस्त फोडणी घालणार आहोत, म्हणजे यातला लसूण मिरची टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि सुकटची चटणी छान खमंग रुचकर बनेल। तर फोडणीसाठी तवा गॅसवर ठेवलाय। यामध्ये चमचाभर तेल गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मीडियम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि बरं का, कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता। तर पहा, इथे कांदा छान परतून झालाय। आता यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेली सुकट घालायची आणि स्लो फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटे याला सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल आणि चटणी करपणार नाही। तर पहा, अशी या पद्धतीने सुकटची चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। दुसरी भाजी बनवायची सुद्धा गरज लागणार नाही आणि एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाल इतकी भन्नाट चव लागते याची। तर अशा या खमंग रुचकर सुपर टेस्टी रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर खूप खूप शेअर करा। मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि सुकटला तुम्ही अजून वेगवेगळ्या कोणत्या नावाने ओळखता, मला कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर आज वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद। लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत।